आणि महाराष्ट्राची भाग्य भवानी जिजाऊच्या रूपानं प्रगटली, ती शहाजीराजांच्या संसारात अवतरली. जिजाऊ सतत बेचैन होती. शहाजीराजे निजामशाहीची जीवापाड चाकरी करीत होते. ही निजामशाही बुडवून टाकायला दिल्ली आणि निजामच्या शाही फौजा एक होतून चालून आल्या. आणि केवढं आश्चर्य, शहाजीराजांनी या दोनही शाही फौजा काय 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 19 फेब्रुवारी
नाही नाही, मला चिंता वाटते की हा खान जिवंत परत जाईल की काय याची. राजे, तुमच्या वडिलांचा या खानानं अपमान केला. तुमची थोरली भाऊजाई याच्याच दगाबाजीमुळे विधवा झाली हे विसरू नका राजे. मला कुंतीच्या पंक्तीला बसवा. कहां से आए ये सब? तुम ये भूल गए हो कि तुम एक नाचीज शख्स हो. खान साहेब, आपण असल्या फिकिरीत का पडला आहात? तू अपनी हिम्मत बहादुरी की शेखी बगाड़ता है, बेअदबी से बुरी राह पर तू चलता है. अली आदिल शाह, कुतुब शाह और मुगलों की हुकूमत को ठुकरा कर बेलाग बरतता है. खान साहेब, काय घ्यावं ते प्रभू रामचंद्रांना घ्यावं. आपल्याला आम्ही काय म्हणून घ्यावं? आम्ही आपल्याला पुरते ओळखतो. आओ आओ, अपनी सारी शेखी छोड़कर इस अफजल खान को गले लगाओ. आओ. आणि आणि
मग माझ्या रायबाचे स्वराज्याची पुन्हा प्रचंड तयारी सुरू झाली. पहिला खंडा उधळला तानाजीनं सिंहगडावर. सिंहान सिंहगड झडपे कसरी सकला जी पुरंदरी खातला छाप किल्ला घेतला किल्ला घेतला लोटरी दाविला मारा दाविला गळा दाविला गळा रोहिणा जिंकला सहज बैली फुंकिला बैली फुंकिला करणार घेतला विना चुना पानाला चुना पानाला चिंता पाडल्या तैसा हल्ला चढविला हल्ला चढविला खेळताना कोण वाट्याची वेणी आता अंगणी चिंपले केशराचे सडे आता अंगणी चिंपले केशराचे सडे सुखकर्ता गणपती चंद्रा तोरणी सुखकर्ता गणपती चंद्रा तोरणी मुखवारात सुखावली नाच तोरणी मुखवारात सुखावली नाच तोरणी. राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली. रायगड माणसांनी गजबजून गेला. वेदघोषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणे, स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणे, आनंदाचा सोहळा गजिजाऊच्या अंगणी, आनंदाचा सोहळा गजिजाऊच्या अंगणी. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणे, स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणे. या भाग्याचे स्वागत करिता चंबळोनी साखरी सरिता या भाग्याचे स्वागत करिता चंबळोनी साखरी सरिता रायगडाचं पूर्णरात्री अमृतात झाले श्री शिव रामेश्वर झाले श्री शिव रामेश्वर सिंहासन आणलं सोन्याचं सिंहासन. राजमाता जिजाऊ साहेब शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं. ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं, साजरं होत नव्हतं. आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लपंडाव खेळत होता. प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जणू पुनर्जन्मच होत होता आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन करायला लागत होत्या जिजाऊ साहेबांना. न करता न विवरता आऊसाहेबांना वंदन करण्यासाठी महाराज, महाराणी साहेब आणि युवराज आले. त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला पडून आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला. आऊसाहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं. आऊसाहेबांच्या अंगे गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. आऊसाहेबांच्या अश्रूच्या सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होता. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड वृक्षाचे हा बालक खालून आले.
सदैव हरी त्या सिंहासनाच्या पाया पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी मध्ये माझे बाजी पासलकर, ही दुसरी पायरी मध्ये माझे बाजी पायऱ्यांचं महत्व देशपांडे, सांगितले. ही तिसरी पायरी मध्ये माझा सूर्यजी कापले आहे, ही चौथी पायरी मध्ये माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा, ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. छत्री आणली क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की वरती
दैनंदिन प्रार्थना